कबूतरखान्यावरून वादविवाद हा सुरू आहे आणि कोर्टाने दिलेल्या निर्णयानंतर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये जैन समाज हा रस्त्यावरती उतरलेला होता। दादर येथील कबूतरखान्याकडे आपण बघितलं जैन समाजाकडून आंदोलन करण्यात आलेलं होतं आणि या ठिकाणी जी महानगरपालिकेकडून ताडपत्री ही कबूतरखान्यावरती बसवण्यात आली आहे ती देखील या ठिकाणी जैन समाजाकडून तोडण्यात आलेली होती। आणि आता आपण दादर या ठिकाणी आहे। आपण या ठिकाणी बघितलं हाच कबूतरखाना ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं होतं आणि समोरच जैन समाजाचं मंदिर आहे, पण जैन समाजाकडून या ठिकाणी याला विरोध केला गेला होता। पण जैन समाजाच्या आपण मंदिरावरती बघितलं जाळी बसवण्यात आलेली आहे, कारण की मोठ्या संख्येने या ठिकाणी कबूतर येत असतात आणि ते आपण बघितलं कुठेही जाऊन बसत असतात। त्यानुसार जैन मंदिराच्या आपण बघितलं बिल्डिंगमध्ये जाऊ नये यासाठी या ठिकाणी ही जाळी देखील बसवण्यात आलेली आहे। आणि जैन समाज स्वतः या ठिकाणी या कबूतरखाना असण्या म्हणजे पाहिजे यासाठी सातत्याने लढा देत आणि त्यांनी आंदोलन देखील केलेलं आहे। पण स्वतः जैन समाजाकडून आपण या ठिकाणी बघितलं ही जाळी ही मंदिराला बसवण्यात आलेली आहे आणि आपण जाळीच्या वरती आपण मोठ्या प्रमाणामध्ये कबूतर देखील दिसत आणि कबूतर हे आतमध्ये जाऊ नये मंदिरामध्ये जाऊ नये यासाठी ही जाळी बसवण्यात आली आहे। मग जैन समाज या आपण या ठिकाणी बघितलं जैन समाज आपण बघितलं या ठिकाणी कबूतरासाठी म्हणजे कबूतरखाना असावा यासाठी सातत्याने लढा देत आहे। मग जैन समाजाकडून या ठिकाणी जाळी का बसवण्यात आली हा मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण होत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट ललित चौधरीसह मनोज जायकर, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।